सिद्धार्थ गौतमाचं. आणि महामायेचं जे माहेर आहे, महामायेचं जे कोळ आहे, तर त्याला आपण कोणी म्हणतो, कोळी लोकांचं ते कोळ आहे ना. तर अशा पद्धतीने मग महामायेनं शेवटच्या दिवशी सकाळीच उठली, स्नान केलं. स्नान केल्यानंतर 4 लाख मोहरा, सोन्याच्या मोहरा गरिबांना दान दिलं. आणि त्याच्यानंतर साज शृंगार करून मग ते शुद्धोधन राजा आणि त्यांचा एकांत झाला आणि मग गर्भधारणा झाली आणि सिद्धार्थ गर्भामध्ये आले है ना. मग जसा महामाईचा डिलिव्हरीचा पिरियड जवळ आला तर त्यांनी अशी इच्छा व्यक्त केली. शुद्धोधन राजाला सांगितलं की राजे, मला बाळकपणासाठी माहेरी जाण्याची इच्छा आहे. मग त्याने सांगितलं की जा, काही हरकत नाही. आणि मग राजानं सोन्याची पालखी तयार केली. दास दासी सेवक हे सगळे तिच्या सोबत दिले आणि मग ती देवदह नगरी, महामायेचं माहेर कोणतं होतं? देवदह नगरी. ते लुंबिनी वन मधात लागत होतं. देवदह जाण्यासाठी लुंबिनी वनातून प्रवास करावा लागत होता. महामाईची जी मोठी बहीण होती ती होती प्रजापती गौतमी. प्रजापती गौतमी जिचा पुत्र आपण इथे बसवला, तो याच्यासाठी बसवला की भिक्षुणी ज्या बाया आहेत त्यांच्यासाठी जसं बुद्धाचं जे महत्व आहे, जसं आपण भगवान बुद्धांना मानतो, त्याच पद्धतीने ज्या भिक्षुणी बाया आहेत त्या महाप्रजापतीला बुद्धाच्याच बरोबरीनं मानतात. कारण जर महाप्रजापती गौतमी नसती तर आज माताजी आपल्याजवळ बसलेल्या असत्या का? नाही. भगवान बुद्ध नाहीच म्हणत होते निर्मला आहे. ते म्हणे बायांना नकोच, बाया आल्या की गडबडी होऊ शकतात. कारण समाज तसा असतो ना, लोक तसे असतात ना, लोक तसा विचार करतात. हे बुद्धांना माहित होतं की गडबडी होऊ शकतात, म्हणून बाया नकोच आनंद. पण मग प्रजापती काही माने ना, कारण प्रजापतीचं असं झालं की सगळे बुद्धाच्या घरातले लोक भिक्षू झाले, सगळे भिक्षू झाले बुद्धाच्या प्रभावामुळे. आणि बुद्धांना पण हे वाटत होतं की सगळ्यांना भिक्षू व्हावं. आपल्या आत्मकल्याणाचा मार्ग हा धम्मात आहे, धम्मातच कल्याण आहे, याच्यातच सुख आहे, हे भगवंतांना वाटत होतं. आणि मग भगवंताच्या प्रभावामुळं, त्यांच्या शांतीमुळं सगळे लोक भिक्षू झाले घरातले. शुद्धोधन राजा होता तोपर्यंत प्रजापतीला आली, पण शुद्धोधन राजा गेला. आणि मग हिच्या मनात आलं की आता काही खरं नाही आपल्या आयुष्याचं, आता कोणासाठी जगायचं? पोरं गेले, भगवंत गेले, भगवंतावर खूप जीव. कोणाचा? महाप्रजापतीचा. महाप्रजापतीचे म्हणजे हे मावशी होती, महाप्रजापती सिद्धार्थाची मावशी. जन्म देणारी आई तर 5व्या दिवशी वारली, महामाया 5व्या दिवशी. असं का? साधुकार दिला का? बरं, चला हो. तर मग महामाया सोन्याच्या पालखीत बसून माहेरी जाण्यासाठी निघाली आणि वाटेमध्ये ते लुंबिनी वन होतं, ते अतिशय सुंदर होतं. आणि त्या ठिकाणी पानं फुलं खूप वर्णन केले की अतिशय छान. तर महामायाला असं वाटलं की बघ काही वेळ इथे थांबू आपण आणि थोडं इथे बघू. तर शालू वृक्षाच्या त्या झाडाखाली सांगितलं महामायेने इथे पालखी थांबवा. आणि शालू वृक्षाची जी फांदी अशी खालीवर होत होती, ती खालीवर होणारी फांदी धरली, पण ती फांदी काय झाली? वरती गेली. आणि तो झटका तिला सहन झाला नाही आणि महामाया उभ्या उभ्याच प्रसूत झाली आणि सिद्धार्थाला जन्म झाला. सिद्धार्थाचा जन्म झाला, राजाला वार्ता कळाली, संपूर्ण राज्यामध्ये वार्ता कळाली, लोकांनी आनंद केला, लोकांनी आनंद केला. आता पुढे आपण वाचू. आलं लक्षात येते? सगळं डोक्यात बसू राहिलं ना? कोणाच्या डोक्यात बसत नाही? हातवर करा. नाही म्हणजे मग दुसरी पण औषध आहे मग आपल्याकडं, असं का? बरं चला, मग आता सगळ्यांच्या डोक्यात बसतंय म्हणजे खूप छान अशी गोष्ट आहे. आपला उद्देशच तो आहे की सगळ्यांच्या डोक्यात कसं बसल, म्हणून सर्वसामान्य भाषा त्याची फोड करून त्याची उकल करून सांगण्याचा मी प्रयत्न करतो. 3-3दा तेच सांगतो म्हणजे जेणेकरून ते पक्क झालं पाहिजे, आहे ना.
हम्म. तर बघा, आता सिद्धार्थाचा जन्म झाला, आपण 3 पॉइंट बघितले. आता चौथा पॉइंट म्हणजे चौथा धडा, असित मुनीचे आगमन. ज्यावेळी या बालकाचा जन्म झाला त्यावेळी असित नावाचा एक महान तपस्वी ऋषी हिमालयाच्या पर्वतावर राहत होता. ज्यावेळी सिद्धार्थाचा जन्म झाला लुंबिनी वनामध्ये, तर तिथून हिमालय जवळ आहे. म्हणजे भगवान बुद्धाचं जे काही राज्य होतं ते हे लुंबिनी म्हणजे नेपाळच्या जवळ, नेपाळच्या जवळ बिहार राज्यात, आज आपण ज्याला बिहार म्हणतो, बुद्धगया बिहारमध्ये, उत्तर प्रदेश बिहार हा जो पट्टा होता, तर इकडे सिद्धार्थ जास्त भगवान बुद्ध फिरले. कारण तो उत्तर भारतात तो तिकडे फिरले. इकडे आले आपल्याकडे मुंबईला, नाला सोपाऱ्याला एकदा आले, पण फक्त एकदाच आले. मग ते पुन्हा परत गेले तर ते आले नाही. मुंबईला नाला सोपाऱ्याला भगवान बुद्ध येऊन गेलेले. मग असित मुनी जो तपस्वी आहे तर तो हिमालयात राहत होता. त्याला ही बातमी कळाली. असित ऋषीने पाहिले की अंतरिक्षातील देव बुद्ध या शब्दाचा ध्वनी करीत आहेत व त्याच्या प्रतिध्वनी चहूकडे उमटत आहे. असित ऋषीने पाहिलं की ह्या बालकाचा जसा जन्म पृथ्वीवर झाला तर देवलोक, काही गोष्टी अशा असतात की त्या सूक्ष्म असतात, त्या डोळ्यानं दिसत नाहीत. पण जे लोक ध्यान करतात, जे लोक ध्यानाच्या अवस्थेत जातात, त्या लोकांना ते समजते की जितकं डोळ्यानं दिसतंय तितकं जग नाही, त्याच्याही पलीकडे काही सूक्ष्म जगत आहे. पण ते आपल्याला दिसत नाही, कारण आपण साधना करत नाही किंवा तितकी आपली उंची नाही, म्हणून ते आपल्याला दिसत नाही. पण जे ध्यानी आहेत, जे पोहोचलेले लोक आहेत, त्यांना दिसतंय ते. असित मुनींना पाहिले की देव लोक आजूबाजूला जमा झालेत त्यांच्या, कोणाच्या, त्या बालकाच्या, आणि बुद्ध 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 असा जयघोष करत आहेत, फुलं टाकत आहेत. अशा पद्धतीनं हे दृश्य असित मुनीनं पाहिलं. ते आपली वस्त्रभूषणे मिरवत इकडे तिकडे हर्षभराने फिरत आहेत. त्याने विचार केला, त्याने म्हणजे असित मुनीने, की ज्या ठिकाणी बुद्धाने जन्म घेतला आहे तेथे मी का जाऊ नये. ज्यावेळेस असित मुनीने आपल्या दोन दृष्टीनं पाहिलं की हे जे देव आहेत ते सिद्धार्थाच्या जन्मानं हर्षभरीत झालेत आणि आपले वस्त्र मिरवत असे नाचत आहेत, बागडत आहेत, हर्ष करत आहेत, आनंद करत आहेत. की कारण देवलोक जे आहे तर देवलोक सूक्ष्म जगत आहे आणि देवलोकांमध्ये जर देवांना जर बुद्ध व्हायचं असेल तर त्यांना देखील मनुष्य देहामध्ये येऊनच साधना करावी लागते. देवांना जर बुद्ध व्हायचं असेल तर मनुष्याचा देह धारण करूनच साधना करावी लागते, ध्यान करावं लागते. देव लोकांमध्ये मुक्ती नाही, तिथे सुविधा आहे, सुख आहे, पण मुक्ती नाही. मुक्ती फक्त मनुष्य योनीमध्ये आहे. मुक्ती फक्त, म्हणून मनुष्य देहाचा जो उपयोग आहे बंधूंनो, मातांनो, तर साधना करणं, ध्यान करणं, एकमेव उद्देश. कारण इतकं पवित्र आणि इतकं शुद्ध आणि इतकं मौल्यवान हे शरीर आहे आपलं. आपल्याला देव योनीत जरी जन्म झाला, आपण पुण्य केलं आणि देव योनीत जरी जन्म झाला तरी आपण मुक्त होऊ शकत नाही, बुद्ध होऊ शकत नाही. पण या जन्मातच, या मनुष्य देहातच जर आपण दानासोबत ध्यानाला जर जोडलं, दानानं तर होईलच पुण्य, निश्चितच होते. तुमचं एक दाना जरी तुम्ही खाऊ घातला गव्हाचा आम्हाला, तर त्याचं फळ, त्याचे पुण्य तुम्हाला प्राप्त होणार आहे निश्चितच. पण दानासोबत जर तुम्ही ध्यान केलं, दानासोबत जर ध्यान केलं तर तुमची मुक्ती होईल, दुःखातून तुमची सुटका होईल. सर्व चिंता, सर्व काळज्या, अडचणी आल्या तरी तुम्ही स्थिर असाल, घाबरणार नाही कोणत्याच परिस्थितीला. तर हाच आपला उद्देश आहे भगवंताच्या धर्माचा. हा उद्देश आहे की प्रत्येक परिस्थितीत आपला मनाचा संयम सुटू देऊ नका, स्थिर राहा, धीर ठेवा, धैर्य ठेवा, गडबडून जाऊ नका, हातपाय गाळून बसू नका, पश्चाताप करत बसू नका. झाली गोष्ट झाली, टाकून द्या, पुढे चला.
पुढे पहा. हा आपला धम्म शिकवतो. म्हणून त्याने विचार केला की बुद्धाने ज्या ठिकाणी जन्म घेतला तिथे मी का जाऊ नये, मी गेलं पाहिजे. असं तो आश्रित ऋषी म्हणतो. 80 वर्षाचा म्हातारा, सगळं जीवन तपात गेलं, तपस्वी, सगळं जीवन तप करण्यात गेलं. गौरव झोपाली का रे? हा, डोळे लागून आले होते जास्ती. झोपायचं झोप मग तिकडे मागे जाऊन. बरं ठीक. हा, लय चांगलं. तेथे मी का जाऊ नये, त्याला अशी इच्छा झाली की आपण गेलं पाहिजे. त्यानं आपल्या दिव्य दृष्टीने सर्व जम्बूद्वीपाचे निरीक्षण केले. त्याने म्हणजे असित मुनीने. भारताला पहिले जम्बूद्वीप म्हणायचे बरं का शरद. छोटू, आपण आज भारत म्हणतो ना, बुद्धाच्या त्या काळामध्ये याला जम्बूद्वीप असं म्हणत होते. या भारतखंडाला, भारतवर्षाला जम्बूद्वीप. तर असेच मुनीनं आपल्या दूरदृष्टीनं जम्बूद्वीपावर नजर टाकली व निरीक्षण केलं, तेव्हा शुद्धोधनाच्या गृही तळपणारे एक दिव्य बालक जन्माला आले असून त्यामुळेच अंतरिक्षातील सर्व देव हर्ष विभोर झाले आहेत असे त्याला दिसले. तेव्हा त्याने शुद्धोधनाच्या त्या महालात, त्या घरात, त्या प्रदेशात जेव्हा नजर फिरवली दूरदृष्ट्या, तेव्हा त्याला असं लक्षात आलं की हे तेजस्वी जे बालक आहे ते शुद्धोधनाच्या घरी जन्माला आला आहे. त्याच्यामुळेच देवलोकामध्ये एवढा जल्लोष, एवढा हर्ष, एवढा आनंद चालू आहे. म्हणून तो महान ऋषी उठला आणि आपला पुतण्या नरदत्त याला बरोबर घेऊन राजा शुद्धोधनाच्या गृही आला व त्याच्या राजवाड्याच्या प्रवेशद्वारी उभा राहिला. हा जो असित मुनी होता, याच्यासोबत याचा एक पुतण्या होता त्याची सेवा करण्यासाठी. असित मुनींची सेवा करण्यासाठी पुतण्या आलेला होता. म्हणजे तो पण साधकच होता. तो पण आत्मसाक्षात्कारासाठी, आत्म कल्याणासाठी आलेला होता की काकाची सेवा पण होईल आणि मला काकाच्या सोबत राहून त्याचा सत्संग मिळेल, गुरुचं सानिध्य मिळेल आणि माझी साधना पण पूर्ण होईल. म्हणून नरदत्त सोबत राहायचा. तर नरदत्त जो पुतण्या होता, तर तो महान ऋषी उठला, आपला पुतण्या नरदत्त याला बरोबर घेऊन शुद्धोधनाच्या गृही आला. पुतण्याला घेऊन हा असित मुनी जो आहे, तर हा राजमहालाच्या द्वारापाशी येऊन उभा राहिला शुद्धोधनाच्या. बरं का, तेथे त्याने लाखो लोक जमा झाल्याचे पाहिले असित मुनीने. तेव्हा द्वारपालाजवळ गेला आणि म्हणाला, अरे राजाला जाऊन सांग की दाराशी एक तपस्वी उभा आहे. जेव्हा असित मुनी राज दरबाराच्या त्या दरवाजाजवळ गेला तर त्याच्या लक्षात आलं की अनेक लोक सिद्धार्थाच्या जन्माच्या आनंदामुळे त्या राजमहालाच्या भोवती एकत्रित झालेले आहेत. मग हे तपस्वी गेले आणि तिथला जो सेवेकरी होता किंवा जो सैनिक होता, जो दारापाशी उभा होता, त्याला त्यांनी सांगितले, अरे जा आणि राजाला सांग की दाराशी एक तपस्वी आलेले आहेत म्हणून. ठीक आहे. तेव्हा तो द्वारपाल शुद्धोधनाजवळ गेला आणि हात जोडून म्हणाला, महाराज, दाराशी एक वयोवृद्ध ऋषी येऊन उभे आहेत. ते आपल्याला भेटण्याची इच्छा करत आहेत. शेवट गेला आणि त्याने सांगितले की महाराज, तपस्वी एक आलेले आहेत, आपल्याला भेटण्याची इच्छा आहे त्यांची, काय करू? तर राजाने तेव्हा इच्छा करत आहेत. राजाने असित मुनी करता एका आसनाची व्यवस्था केली आणि द्वारपालास म्हणाला, त्या ऋषींना आत येऊ दे. तेव्हा महालाच्या बाहेर जाऊन द्वारपाल असित मुनीला म्हणाला, कृपा करून आत चला. जशी बातमी समजली किंवा एक तपस्वी दारात उभा आहे शुद्धोधन, तो शुद्धोधनाने एक आसन लावलं आणि द्वारपालास म्हणाला की जा, त्यांना घेऊन ये. मग द्वारपाल दरवाज्यात आला आणि असित मुनीला म्हणाला की कृपा करून आत चला, तुम्हाला राजांनी बोलावलं आहे. राजाने असित मुनी झालं. असित मुनी शुद्धोधन राजाजवळ गेला व त्याच्या झोपाली का नाही ना. बरं,
ऍडव्हर्टाईज घ्यायची का मला? हो का? बर. हो. असित मुनी शुद्धोधन राजाजवळ गेला व त्याच्या पुढे उभा राहून म्हणाला, विजय असो राजा, तुझा विजय असो. तू आयुष्यमान हो आणि आपले राज्य सद्धर्माने चालव. आशीर्वाद दिला. आम्ही कसं म्हणतो, भवतु सर्वमंगलम, तसं त्यांनी म्हटलं की विजय असो राजा, तुझा विजय हो, तू तुझं राज्य धर्मानं, नीतीने, न्यायानं आणि सत्याच्या मार्गाने चालव, असा आशीर्वाद देत होते अगोदर, की तुझं राज्य सर्वांच्या हिताचं, कल्याणाचं ठरव, सत्याच्या मार्गाने तू सगळ्याचा न्याय कर. अशा पद्धतीनं हे सगळे महात्मे राजांना आशीर्वाद द्यायचे. तेव्हा शुद्धोधनाने असित मुनीला साष्टांग नमस्कार घातला आणि त्याला बसण्याकरता आसन दिले. असित मुनी सुखपूर्वक स्थानापन्न झाल्यावर शुद्धोधन म्हणाला, हे तपस्वी, यापूर्वी आपले दर्शन झाल्याचे आठवत नाही. आपल्या आगमनाचा हेतू काय बरे असावा? आपण इथे येण्याचं कारण काय आहे? राजे आहे ना ते, राजे असेच बोलतील ना, है ना? राजे लोक असेच वागतात, असेच बोलतात. चांगलं बनायचा प्रयत्न करायचा. धम्म आपल्याला काय शिकवतो? धम्म आपल्याला शिकवतो की आपल्यामध्ये जे जे काही वाईट आहे, जे जे काही अशुद्ध आहे, ते अशुद्ध टाका. आता मी प्रयत्नपूर्वक शुद्ध बोलण्याचा प्रयत्न करतो. माझी भाषा काही इतकी शुद्ध आहे का छोटू? नाही. पण भगवंतानं सांगितलंय की शुद्ध वाणीचा उच्चार करा, गोड वाणी बोला, मंजूळ वाणी बोला. आता भगवंतानं सांगितलं असेल तर काही त्याच्या मागे कारण असेल ना. आपण भगवंता इतके विद्वान आहे का? पण त्यांनी काहीतरी अनुभवातून सांगितलं की बोलायचं शुद्ध. प्रयत्न करू आपण, है ना? आपल्यातले जे काही बोली भाषा आहे, लागल त्याला 50 वर्ष लागतील, 100 वर्ष लागतील, पण आपले पोरं तर शिकतील सगळं. राजासारखं राहणं, बोलणं छानपैकी. आपल्याला हा धम्म जो आहे, तर ही संस्कृती आपल्याला या पोरांपर्यंत पोहोचवायची. आपले तर झालं, आमची तर झाली तिकडे स्मशानभूमी तयार. आमची तिघांची स्मशानभूमी तिकडे तयार झाली. पण आता येणारे जे पिढ्या आहेत, तर ह्या पिढ्यापर्यंत आपल्याला हे जे काही चांगलं आहे ते देऊन जायचंय, चांगलं देऊन जायचंय. म्हणून राजा म्हणतो हा हो, राजा असं म्हणतो की अगोदर पाहिलं नाही, तुमचं दर्शन झालं नाही, मुली काय बरं कारण असेल तुमचं येण्याचं, ते सांगा. तुम्हाला कशाची अडचण आहे, काय पाहिजे, असं ते विचारतात. असित ऋषी शुद्धोधनाला म्हणाला, राजा, तुला पुत्र प्राप्ती झाली आहे. तुझ्या पुत्राला पाहण्याच्या इच्छेने मी इथे आलो आहे. असित मुनी म्हणतात, मला काही नको राजा, मला काही नको, पण तुझ्या घरी जे पुत्र प्राप्ती झाली, तुला जो मुलगा झालाय, त्याच्या दर्शनासाठी, त्याला पाहण्यासाठी मी इथपर्यंत आलेलो आहे. शुद्धोधन म्हणाला, मुलीवर बालक आज झोपला आहे, थोड्या वेळ आपण थांबण्याची कृपा कराल का? ऋषी म्हणाला, राजा, असले थोर महात्मे जास्त वेळ झोपत नाहीत. हे थोर महात्मे स्वभावतःच जागृत असतात. आता हा असित मुनी थोर महात्मा कोणाला म्हणतो माहितीये का? त्या बालकाला. यशवंत बाबा, हा जो 70-80 वर्षाचा म्हातारा ऋषी पळत आला कुठून? हिमालयातून. कशासाठी? सिद्धार्थाचं दर्शन घ्यायसाठी. 2 दिवसाचं पोरग होतं ते. 2 दिवसाचं पोरग होतं. त्या 2 दिवसाच्या पोराच्या दर्शनासाठी 80 वर्षाचा तपस्वी हा हिमालयातून चालून आला. आणि जेव्हा राजा म्हणतो की कृपा करून तुम्ही थोड्या वेळ महाराज थांबा, कारण बालक झोपलेले, तर असित मुनी म्हणतात की असे जे थोर महात्मे आहेत राजा, हे जास्त वेळ झोपत नाही. जास्त वेळ झोपत नाही, ते स्वभावतःच जागृत असतात. आपण झोपलेलो आहे का नाही? झोपलेलो आपण, खरोखर झोपलेलो आहे. कारण आपण काय करतो ते आपल्याला कळत नाही, है ना?
आपण काय करतो, जसं आपण काय करायला पाहिजे, भगवंतांनी सांगितलं की सगळ्यांच्या प्रती आपण दयेचा भाव ठेवला पाहिजे. बरोबर आहे का नाही? करुणा दया ठेवली पाहिजे. तर आपण ते कधी कधी कठोर होऊन जातो, कधी कधी हिंसक होऊन जातो, कधी कधी आपण है ना. तर हे आपण झोपलेले असल्यामुळं आपल्याला आपल्या कल्याणाची गोष्ट काय आहे हे समजत नाही. भांडणं करण्यात आपलं कल्याण नाही, दारू पिण्यात व्यसन करण्यात आपलं कल्याण नाही. दारू पिलेल्या माणसावर कोणी विश्वास ठेवत नाही, त्याची हानी होते. बरोबर आहे विनोद भाऊ? त्याच्यावर विश्वास करतात का लोक? कशाला? त्याची आर्थिक नुकसान होते. आणि तुम्हाला सांगतो, शरीर आतून खराब होत जाते. ते वरून आपल्याला चांगलं दिसते पण आतून ते खराब होत जाते. म्हणून हो, बसा ना टेकून. बसा. डायरेक्ट कोपऱ्यात टेका. तर ते म्हणतात ऋषी की थोर महात्मे जे आहे ते जास्त वेळ झोपत नाही, ते स्वभावतच जागृत असतात. इतक्यात त्या महान ऋषीवर अनुकंपा दाखवून त्या बालकाने आपण जागे झाल्याची हालचाल केली. याचा अर्थ काय माहितीये का? समजून घ्या. इतक्यात त्या महान ऋषीवर अनुकंपा दाखवून भगवान बुद्ध जे 2 दिवसाचे होते त्याने चुळबुळ केली. त्याने चुळबुळ केली असं की बा मी जागा आहे, मी काही झोपलेलो नाही. त्या बालकाला ती गोष्ट समजली. ह्या ऋषी इथपर्यंत आला माझ्या दर्शनासाठी आणि राजा असं म्हणतोय की बा बालक झोपलंय. तर बालक चुळबुळ करतोय की नाही नाही मी झोपलेलं नाही, मला तिकडे घेऊन जा, तिकडे घेऊन जा याच्यासाठी. हा बालक जागे झालेले पाहतात शुद्धोधनाने आपल्या दोन्ही हातांनी त्याला उचलून घेऊन ऋषीच्या समोर आणले. बालक जागे झालेले पाहून ऋषींनी शुद्धोधनानं स्वतःच ते बालक आणलं आपल्या हातामध्ये. असित ऋषीने त्या बालकाला निरखून पाहिले तेव्हा ते महापुरुषाच्या 32 लक्षणांनी व 80 शुभ चिन्हांनी युक्त असलेले त्यास दिसले. बघा, हे खूप महत्वाचं आहे. जे पोहोचलेले लोक असतात ना, ते बी जाणतेच होते ना, ते जाणते होते ना. मग त्यांना समजलं त्यांचं सगळं आयुष्य त्याच्यात गेलं आणि त्यांना लक्षात आलं की एका बुद्ध पुरुषाचा जन्म झाला पृथ्वीवर. या जगाला तारणारा, या लोकांना दुःखातून मुक्त करणारा हा मसीहा आलेला आहे. बालक इथं जन्माला आले आणि मी याच्या दर्शनासाठी गेलो पाहिजे. हो. आणि जेव्हा त्या असित मुनीने ते बालक पाहिलं तर त्यांच्या लक्षात आलं की अरे ह्या बालकाच्या शरीरावर 32 लक्षण आहेत. भगवान बुद्धाच्या शरीरावर 32 लक्षण होते. जसे हात लांब होते, लांब हात होते, सरळ नाक, टपोरे डोळे, लांब कान, हे पायाचे हाताचे बोट असे लांब, उंची 6.25 फूट. तर ते असे 32 लक्षणाने युक्त हे बालक आहे. आणि शुभ चिन्ह होते. याच्या ते चिन्ह असतात पण ते आपल्याला समजत नाही. आपल्या सगळ्या शरीरावर 80 चिन्ह असतात पण ते आपल्याला लक्षात येत नाही. त्या पोहोचलेल्या लोकांना ती कळतंय. आपल्याला, आपल्या सारख्या सामान्य माणसांना ते कळत नाही. तर त्या ऋषीने पाहिलं की हे अद्भुत बालक आहे. हे 80 चिन्हांनी, शुभचिन्हांनी आणि 32 लक्षण असलेलं, अंगावर असलेले हे बालक अद्भुत असं जन्माला आलंय. म्हणून ते पळत आले हिमालयातून त्याच्या दर्शनासाठी. बरं का? त्याने पाहिले की त्याचा देह शुक्र व ब्रह्मा यांच्यापेक्षाही अधिक तेजस्वी आहे व त्याचे तेजोमंडल त्यांच्यापेक्षा सहस्त्रपटीने दैदिप्यमान आहे. अतिशय असं सोन्यासारखं ते बालक असं चमकत होतं, असा याचा अर्थ आहे. म्हणजे असं एकदम तेजस्वी, असा प्रकाश पडला होता त्या बालकाचा त्या सगळ्या महालात. असित ऋषीच्या मुखातून त्वरित उद्गार निघाला, निसंदेह निसंदेह या पृथ्वी तलावर हा अलौकिक पुरुष अवतरला आहे. ऋषी म्हणतो की अलौकिक सौंदर्य, अलौकिक हा काय माणूस जन्माला आला या पृथ्वीवर. हा काय बालकाने जन्म घेतला, असे त्याच्या तोंडून उद्गार. कारण त्याला दिसतंय सगळं की हे बालक काय होणार आहे पुढं.
कारण हे सगळे लक्षण, हे सगळे शुभचिन्ह त्याच्या लक्षात आलं की हा जगाला तारणारा बुद्ध होणार आहे म्हणून. असे म्हणून असित मुनीने आपल्या आसनावरून उठले व आपले दोन्ही हात जोडून त्या बालकाला साष्टांग नमस्कार केला. हा हे ध्यानात घ्या. जसं बालक आलं तसं ऋषी मुनी, ते ऋषी आसनावर उठले आणि त्या बालकाला साष्टांग नमस्कार केला. 2 दिवसाच्या बालकाला 80 वर्षाच्या तपस्वीने साष्टांग नमस्कार केला. या ठिकाणी आपल्याला भगवान बुद्धाची प्रचिती येते की असित मुनीने ओळखलं होतं की हा महान तपस्वी होणार आहे म्हणून. हा महान तपस्वी होणार आहे, त्याच्यामुळे त्यांनी साष्टांग नमस्कार केला. पुढे बघा, त्यांनी बालकाभोवती प्रदक्षिणा केली. असं फिरतो ना आपण, तर त्या बालकाच्या भोवती प्रदक्षिणा केली असित मुनी. म्हणून प्रदक्षिणा करायची, कधी पण विहाराची किंवा मूर्तीची प्रदक्षिणा करायची, त्याचं खूप पुण्य होते. त्यानं आपण संतुलित होतो. प्रदक्षिणा घातली आणि आपल्या हातांनी येऊन त्याला आपल्या हातात घेऊन ध्यानमग्न स्थितीत उभे राहिले. या 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 त्या बालकाला घेऊन या मंगल हो, खूप मंगल हो, खूप कल्याण हो. या बसा रमाई. रेखा आहे ना? हा. तर त्या असित मुनींनी काय केलं, त्या बालकाला हातात घेतलं बरं का, आणि ध्यानमग्न स्थितीमध्ये ते ध्यान केलं त्यांनी असं हातात घेऊन. असित ऋषीला पूर्वीची सुपरिचित भविष्यवाणी माहित होती. गौतमाप्रमाणे महापुरुषांच्या 32 लक्षणांनी युक्त असलेल्यांच्या पुढे 2च मार्ग असतात, तिसरा मार्ग नाही. जर तो संसारी जीवनात राहिला तर चक्रवर्ती सम्राट होईल, पण जर गृहत्याग करून त्याने संन्यास घेतला तर तो सम्यक संबुद्ध होईल. अशा प्रकारचे जे बालक जन्माला येतात ना, हे माहिती होते यांना, किंवा अशा पद्धतीचे हे जे तेजस्वी बालक निर्माण होतात, एक तर हे जर संसारात राहिले तर चक्रवर्ती सम्राट होईल म्हणतो तो. राजांचा राजा, सगळ्या राजांना जिंकणारा हा चक्रवर्ती सम्राट होईल. पण जर यानं गृहत्याग केला, याला उपत्ती आली, याच्या मनामध्ये संसाराच्या विषयी जर त्यागाची भावना निर्माण झाली आणि जर का हा घर सोडून निघून गेला आणि जर संन्यासी झाला तर हा सम्यक संबुद्ध होईल. साधू सम्यक संबुद्ध म्हणजे हा लोकांना बुद्धत्वाच्या मार्गावर नेईल आणि लोकांना पण बुद्ध बनवेल. जे त्याला मिळालं ते हा वाटत फिरेल आणि सतत भगवंत 40 वर्ष या गावातून त्या गावात, त्या गावातून त्या गावात, त्या गावातून त्या गावात कुठेच थांबत नव्हते. सतत लोकांना जागवत होते, मैत्री वाटत होते, शांती वाटत होते, सतत धर्मदेशना करत होते. असं 40 वर्ष सतत फिरत राहिले भगवान बुद्ध. फक्त वर्षावासाच्या काळात, म्हणजे जसं हा वर्षावास सुरू आहे तर ते एका ठिकाणी थांबून लोकांना उपदेश करायचे. असेच गावातले लोक बसायचे भगवंतापुढे आणि भगवंत त्यांना धम्माचा सार समजून सांगायचे, धम्म काय आहे याची शिक्षा दीक्षा द्यायचे. तर पुढे असित ऋषींना खात्री होती की हे बालक गृहस्थी जीवनात रमणार नाही. राजाने प्रयत्न करतो त्याला थांबवण्याचं. सिद्धार्थाला 2-3 महाल बांधून देतो, राण्या सगळंच काही, किंवा हा घर सोडून गेला नाही पाहिजे. खूप प्रयत्न केला, पण शेवटी सिद्धार्थ गेले म्हणजे नाही रमले ते. यशोधरेन सोडून गेले, छोट्या राहुलला सोडून गेले. कारण असित मुनींना माहिती होतं की हे बालक संसारात राहणार नाही, हे लोकांची दुःख दूर करण,
हे करुणा प्रेम वाटत, शांती वाटत, लोकांचं कल्याण करत, हे असेच मुलीला माहित होतं. पण वेड्या बापाची माया, लई त्यात प्रयत्न केले शुद्धोधनाने याला संसारात ठेवायचे. पण एक दिवस सिद्धार्थ सगळं सोडून निघून गेले राहणार. ते पुढे येईलच, ते पुढे सगळे येणार आहे. त्या बालकाला पाहून अश्रू ढाळीत व दीर्घ निश्वास टाकून तो ऋषी रडू लागला. ऋषी रडू लागला. आता त्याचं रडण्याचं कारण सांगतो तुम्हाला काय आहे. असित मुनी रडत असलेला पाहून शुद्ध धनाच्या अंगावर रोमांच उभे राहिले आणि त्यांनी व्याकुळतेने असित मुनीला विचारले की हे मुनिवर, अशा रीतीने आपण का रडत आहात, का अश्रू ढाळत आहात, का दीर्घ श्वास घेत आहात? माझ्या बालकाचे भविष्य चांगलंच आहे ना, निर्विघ्न तर आहे ना, की काही अडचण आहे, काही तुम्हाला धोके दिसतात, याचं भविष्य तर चांगलं आहे ना, तुम्ही का रडता? असं शुद्धोधन राजा विचारतो असित मुनीला. हे ऐकून ऋषी म्हणाला, राजा, मी बालकासाठी रडत नाही, त्याचे भविष्य अगदी निर्विघ्न आहे, मी रडतोय माझ्यासाठी. तो म्हणतो असित मुनी की या बालकासाठी मी रडत नाही, मी माझ्यासाठी रडतो. ते मी का रडतो माझ्यासाठी? की मी पाहतो की ही कळी आहे, की ही कळी आहे, ही कळी जेव्हा फुल होईल, ही कळी जेव्हा फुल होईल आणि ही सुगंध या कळीचा पसरण, या फुलाचा, या गुलाबाचा सुगंध जेव्हा पसरण, त्यावेळेस मी या जगात राहणार. ज्यावेळेस हा बुद्ध होईल त्यावेळेस मी याचं दर्शन घेऊ शकणार नाही, कारण माझ्याकडे आता जास्त वेळ, मी 80 वर्षाचा म्हातारा आहे. ज्यावेळेस हा बुद्ध होईल त्यावेळेस मी या पृथ्वीवर असणार नाही, म्हणून मी रडतो. सगळ्यांना दर्शन होईल पण मला दर्शन होणार नाही, म्हणून मी रडतो, म्हणून मी रडतो, असं ते असेच म्हणे म्हणतात. का बरं? हे ऐकून ऋषी म्हणाला, राजा, मी बालकासाठी रडत नाही, त्याचे भविष्य अगदी निर्विघ्न आहे, मी रडतो आहे माझ्यासाठी. का बरं? शुद्धोधनाने विचारले. ऋषी उत्तरला, मी वयोवृद्ध झालो आहे, मी म्हातारा झालो आहे, माझं आयुष्य आता संपत आलं आहे, निश्चितपणे हे बालक वृद्ध होणार आहे, ते परमोच्च संबुद्ध प्राप्ती करून घेईल. त्यानंतर आजवर या पृथ्वी तलावर जे कोणी करू शकले नाही ते धम्मचक्र प्रवर्तन हे बालक करेल. जगाच्या सुख समृद्धीसाठी तो आपल्या महान तत्वाचा उपदेश करील. साधू म्हणा. समजलं का? समजलं का की मी म्हातारा झालोय, ज्याविषयी बुद्ध होईल, जगाच्या कल्याणासाठी झटल आणि आपल्या महान अशा धर्माचा उपदेश करत, त्यावेळेस मी इथे राहणार नाही पृथ्वी तलावर, कारण माझं आयुष्य संपलंय आता, म्हणून मी रडतो, म्हणून मी रडतो. ज्या धार्मिक जीवनाची तो घोषणा करील ते जीवन आरंभी कल्याणकारक, मध्ये कल्याणकारक आणि अंत कल्याणकारक असंच असेल. अशीमुळे म्हणतो की यांनी जो धर्म सांगितला तो सुरुवातीलाही कल्याणकारक, मध्येही कल्याणकारक आणि अंतिम कल्याणकारक. हे जे तुमचं आता तुम्ही ऐकता ना, हे अर्धा तास, हे कल्याणकारक, हे कल्याण आहे. हा, हे जे तुम्ही ऐकता हेच खरं धन आहे. तुम्ही जे सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे धन जमा केले त्याला काय अर्थ राहणार? ते कोण्या कुत्र्याचं धन आहे, ते सोबत येत नाही. ते कोणाचं धन आहे माताजी? कोल्या कुत्र्याचं. तुम्ही किती करा त्यांच्यासाठी, ते वर पाया करून तुमच्या अंगावरच येणार आहेत. हा, येणार की नाही? किती करा, पण आपलं कर्तव्य तिथपर्यंत करायचं, पण आपलं पण परमार्थ साधायचा. निवड त्यांच्यातच आपलं आयुष्य बरबाद करून टाकायचं नाही. आपलं धन पण जमा करायचं जे आपल्याला शेवटच्या क्षणी काम येईल. लक्षात आलं? आपलं कर्तव्य आहे त्यांना सांभाळणं, त्यांना मोठं करणं, त्यांना करणं, पण आपण आपल्यासाठी पण केलं पाहिजे. नाही तर काही फायदा नाही, काही उपयोग नाही. आयुष्य फक्त दुसऱ्यासाठी खर्च करतो आपण आणि मग मरताना आपल्याजवळ काहीच शिल्लक बाकी राहत नाही. म्हणून आपण आपल्यासाठी पण केलं पाहिजे. आणि आपल्यासाठी काय केलं पाहिजे? आपल्यासाठी आपण केलं पाहिजे, धर्म ऐकला पाहिजे. धर्माच्या विषयी, बुद्धाच्या विषयी, संघाच्या विषयी, भिक्षूंच्या विषयी श्रद्धा बाळगली पाहिजे. आपल्या परीनं जे काही दान करता येईल ते दान केलं पाहिजे आणि धर्म
आचरण केलं पाहिजे, शिलाचं आचरण केलं पाहिजे, मैत्री ठेवली पाहिजे, सगळ्यावर प्रेम, करुणा, दया हा भाव ठेवला पाहिजे. हाच धर्म शिकवतो आणि हेच कल्याणकारक आहे असं असेच मुली म्हणतात. ज्याप्रमाणे एखादे उंबराचे फूल क्वचितच वेळी व स्थळी या जगात उमललेले दिसते, त्याचप्रमाणे असंख्य पर्वत कालानंतर या जगतात एखाद्याच वेळी स्थळी पूजनीय बुद्ध उदयास येतात. असं म्हणतात की जे उंबराचं जे फूल असतंय ना ते कोण पाहिलं नाही असं म्हणतात. बदल आता आमच्याकडे अशी मान्यता आहे की जे उंबराचं फूल जे असते ते गाडीच्या चाकावाने उमलते असं म्हणतात. त्याला दिसतं ते. आणि ते ज्याला दिसते त्यालाच दिसते. ते शेकडो वर्षातून, हजारो वर्षातून एकदा ते, शेकडो वर्षातून एखाद्या वेळेस ते फूल उमलते, त्याला गाडीच्या चाकासारखं ते फूल उमलते आणि खूप सुंदर असं असते असं ती मान्यता आहे. पण आता काय माहित, पण तसा उल्लेख इथे पण आला समजा आता की उंबराच्या फुलासारखं अनेक शतकानंतर, अनेक वर्षानंतर अशा पद्धतीचा बुद्ध पृथ्वीवर जन्माला येतो. जसं उंबराचं फूल दुर्मिळ असते, अनंत असते, ते दिसत नाही कोणाला, त्याचा अर्थ ते शेकडो वर्षातून एकदा, आणि ते बैलगाडीच्या चाकासारखं असते म्हणतात रमाई. देवगिरी पडतो म्हणतात खरं? अच्छा. ते हा जुने लोक सांगतात ज्याला जे भाग्यवान जास्त आहे त्यालाच ते दिसतंय. ठीक. एखाद्याच वेळी पूजनीय बुद्धाचा त्याप्रमाणे हा मुलगा निसंशय परमज्ञान प्राप्त करून, संबोधी प्राप्त करून घेईल आणि असंख्य जीवांना दुःख सागरातून तरुण परमसुखाची स्थिती प्राप्त करून देईल. जे दुःखी लोक आहेत, जे दुःखाच्या सागरात डुबलेले आहेत, त्यांना हा त्याचं तारण करेल असा याचा अर्थ आहे. त्यांना सुखाचा मार्ग दाखवल असा याचा अर्थ आहे. परंतु मी त्या बुद्धाला पाहू शकणार नाही म्हणून मी रडतो. परंतु मी त्या बुद्धाला पाहू शकणार नाही कारण माझं आयुष्य आता संपलेले आहे. आणि या दुःखामुळेच हा असा दीर्घ श्वास मी टाकत आहे. मला या बुद्धाची पूजा करावयास मिळणार नाही. या जेव्हा बुद्ध होईल त्यावेळेस बुद्धाची पूजा करण्यास मला मिळणार नाही म्हणून मी रडत आहे असं असित मुनी म्हणतात. तदनंतर राजाने या थोर असित ऋषीला व त्याच्या पुतण्या नरदत्त याला यथायोग्य भोजन देऊन संतुष्ट केले. त्यांना वस्त्रदान देऊन त्यांच्या भोवती प्रदक्षिणा घालून वंदन केले. तेव्हा असित मुनी त्याचा पुतण्या नरदत्त याला म्हणाला, नरदत्ता, जेव्हा हे बालक बुद्ध झाल्याची तू ऐकशील तेव्हा त्याच्याकडे जाऊन त्याच्या ज्ञानमार्गाचा अनुग्रह कर. वा वा वा. त्याच्यासोबत जो पुतण्या आलेला आहे ना असित मुनी सोबत, त्या पुतण्याला हे ऋषी म्हणतात की नरदत्ता, त्याचं नाव नरदत्त आहे, नरदत्ता, ज्यावेळेस हा माणूस बुद्ध होईल त्यावेळेस तू याच्याकडे ये, तू याच्याकडे ये, तिकडे हिमालयातच राहू आणि तू याचा अनुग्रह घे, तू याचा शिष्य बन, तू याने सांगितलेली साधना कर असं ते आपल्या पुतण्याला सांगतात. ज्ञानमार्गाचा अनुग्रह कर, ते तुला सुख शांतीचे कल्याणप्रद ठरेल, ते तुझ्या हिताचं येणार दत्ता की तू यांच्याकडे ये. असे म्हणून असित मुनीने राजाची अनुज्ञा घेऊन तो आपल्या आश्रमाकडे निघून गेला. आणि मग ऋषी आपल्या आश्रमाकडे निघून गेले. आणि अशा पद्धतीने आपण असित मुनीचं जे आगमन आहे आणि असित मुनीने केलेली भविष्यवाणी बुद्धाच्या संदर्भात की हा चक्रवर्ती सम्राट होईल नाही तर बुद्ध होईल, पण मला असं वाटतं म्हणजे तो बुद्धच होईल अशी ऋषी म्हणतात, कारण हे लक्षणं फक्त बुद्धाच्याच अंगावर असतात. आणि अशा पद्धतीने आपण असित मुनीचं आगमन, त्यांचं दर्शन घेतलेलं, सिद्धार्थाचं दर्शन हे भाग आपण पाहिला. उद्या अतिशय असा लय गंभीर प्रश्न आपल्या पुढे आहे, कारण उद्या बुद्धाची माता आपल्यातून निघून जाणार आहे. उद्या बुद्धाची माता मरणार आहे. तर उद्या तुम्ही अवश्य त्यांच्या मौतीला आहे ना यायला पाहिजे, लाभ घ्यायला पाहिजे. कारण बुद्धांना जन्म देऊन आता माता मरणार आहे 5व्या दिवशीच. तर उद्या महामायेचा मृत्यू होणार आहे. तर उद्या तुम्ही अवश्य या. 5 तर उद्या महामायेचा मृत्यू आपण बघू.
साधू साधू. साधू.